नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे झाला भुवनेश्वरीचा डाव फेल, परंतु दुसरीकडे इराने घेतली अक्षराला 6 महिन्याच्या आत घराबाहेर काढायची शपथ. कारण इराने मनामध्ये एकच गोष्ट धरून ठेवलेली असते, की ताई मात्र माझ्या कामात केव्हा पण अडथळा आणत राहते. त्याच्यामुळे इराने अक्षराला मोठी शिक्षा द्यायची मनामध्ये ठाण घेतलेली असते. परंतु ते नाही तर अक्षराला इरा व भुवनेश्वरी बाबतीत मात्र मोठा संशय झालेला असतो. कारण इराने मात्र अक्षराला असं काही उत्तर दिलेलं असतं, त्याच्यामुळे अक्षरा त्या गोष्टीचा खुलासा काढायला सुरुवात करत असते. पण अक्षरा त्या गोष्टीतही नाकाम होत असते. परंतु एकीकडे अधिपतीला माहिती पडलेलं असतं, की अक्षराने भुवनेश्वरीच्या परवानगीविना अगदी मोठाच कांड केलेला आहे. त्याच्यामुळं अधिपती अक्षराला चांगलंच ऐकत असतो. "मास्तरीणबाई, तुम्हाला समजायला पाहिजे होतं, जर आमच्या आईसाहेबांनी माहिती पडलं तर मात्र मोठाच धिंगाणा होईल." पण त्यावेळेस अक्षरा अधिपतीला चांगलंच समजत असते. "अधिपती, मी जर हा पाऊल कदाचित नाही उचलला असता तर तुमच्या बाबाला मात्र मोठा जीवघेणी त्रास होईल. आणि मी जर त्यांची ट्रीटमेंट केली तर भुवनेश्वरी मॅडमला अगदी आनंद होईल. आणि तुमचे बाबा जर कदाचित ठीक झाले तर आमच्या नात्यातला ताण पण कमी होईल." पण मित्रांनो, अक्षराच्या बोलण्यावरून अधिपतीला चांगला धक्का बसलेला असतो. कारण अधिपतीच्या डोक्यात मात्र अक्षराची गोष्ट काही शिरत नसतं आणि अधिपती अगदी विचारात पडलेला असतो. कदाचित आता आईसाहेब आणि मास्तरीणबाई यांच्यात कसली नातं कमी होईल. परंतु अक्षराच्या जिद्दमुळं आणि भुवनेश्वरीच्या घमंडमुळं मात्र अधिपती चांगलाच फसलेला असतो. कदाचित अधिपती कोणताही एक मार्ग निवडायला मात्र चांगलाच मजबूर झालेला असतो. त्या कारणाने अधिपतीला काहीच सुचत नसतं. कारण एकीकडे बायकोचे नातं तर दुसरीकडे आईचे नातं. त्याच्यामुळे अधिपती चांगलाच संकटात पडलेला असतो. परंतु ते नाही तर दुसरीकडे भुवनेश्वरी, दुर्गी व इरा या तिघात मात्र मोठाच प्लॅन चालत असतो. कारण भुवनेश्वरीला अगदी एकाच गोष्टीची भीती वाटत असते, की या मास्तरीणबाईने काही उलटं-सुलटं केलं तर मात्र घरात राहणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे भुवनेश्वरीनं हा मार्ग निवडलेला असतो, इराचा सपोर्ट घेऊन. पण ज्यावेळेस मात्र भुवनेश्वरी इराला बोलत असते, "इरा, तू काही पण कर, पण पुढच्या 6 महिन्यात सुनबाई त्यांच्या माहेरी परत गेली पाहिजे." पण मित्रांनो, भुवनेश्वरीच्या बोलण्यावरून इराला चांगलाच धक्का बसलेला असतो. त्याच्यामुळे इरा ही डील करायला मागेपुढे करत असते. परंतु भुवनेश्वरीची अट आणि इराचा मूर्खपणा या दोघांपैकी अक्षराला काही नुकसान होईल का, ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.